नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या एक शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, येणारी कंबाईन जाहिरात जी आपली महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट ब आणि गट क सेवा पूर्व परीक्षा. तर मित्रांनो, ही पूर्व परीक्षेची जाहिरात नक्की कधी येणार आहे? तर मित्रांनो, आयोगाचे अधिकारी काय म्हणत आहेत तुम्ही ते पाहू शकता. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आयोगाचे अधिकारी म्हणत आहेत की राज्य सरकारने मराठा समाजाला SEBCतून 10% आरक्षण दिल्यानंतर पदभरतीचे रोस्टर नव्याने तयार करून सरकारकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट ब आणि गट क सेवा पूर्व परीक्षेचे मागणीपत्रे आयोगाला मागणीपत्रे येत आहेत. तर अद्याप अनेक विभागाकडून मागणीपत्रे आलेले नाहीत. मित्रांनो, म्हणजे सर्व विभागाकडून अजूनही मागणीपत्रे आलेले नाहीत. म्हणजेच आपलं आयोग जे आहे ते सर्व विभागांकडून मागणीपत्रे येण्याची वाट पाहत आहे. मित्रांनो, आयोगाला जेव्हा सर्व विभागाकडून मागणीपत्रे मिळतील तेव्हा आयोग लवकरात लवकर जाहिरात काढण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, सर्व विभागाकडून मागणीपत्रे लवकर द्यावीत असं आयोग कळवित आहे आणि सर्व मागणीपत्रे आल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांना अर्जासाठी 3 आठवड्यांची मुदत दिली जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो, असं आहे की ज्यावेळेस सर्व विभागाकडून मागणीपत्रे येतील त्यावेळेस लगेचच आयोग आपली कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची जाहिरात प्रसिद्ध करणार आहे आणि जाहिरात निघाल्यानंतरनं आपल्याला म्हणजे सर्व उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 3 आठवड्यांची मुदत इथे दिली जाणार आहे. म्हणजे जाहिरात निघाल्यापासून 3 आठवड्यामध्ये तुम्हाला अर्ज भरून घ्यावयाचा आहे. 3 आठवड्याच्या मुदतीनंतर 2.5 ते 3 महिन्यानंतर परीक्षा होणार आहे. म्हणजेच मित्रांनो, आपल्याला जाहिरात आल्यापासून आणि आपण परीक्षा फॉर्म भरल्यापासून आपल्याला 2.5 ते 3 महिन्याचा परीक्षेसाठी कालावधी हा मिळणार आहे. तर मित्रांनो, माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही आत्तापासूनच तयारीला लागा. लवकरात लवकर ॲड पडणार आहे. तुम्ही जाहिरातीची वाट न पाहता तुम्ही अभ्यासामध्ये कोणत्याही प्रकारची कमी पडू देऊ नका. मित्रांनो, जाहिरात कधी पण पटकन येऊ शकते. तर मित्रांनो, ही होती आजची आपली महत्त्वाची अपडेट. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या.